मुंबई पोलिसांच्या टीमने कर्जतमध्ये मोठी कारवाई करत ड्रग्ज रॅकेटचा पर्दा फाश केलाय। रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील कशळे हद्दीतील फार्म हाऊसवर मुंबई पोलिसांनी छापा टाकला। या फार्म हाऊसमध्ये ड्रग्ज फॅक्टरी सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या फार्म हाऊसमध्ये शेळी पालनाचा व्यवसाय सुरू आहे असं भासवण्यात आलं होतं, पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रग्जची निर्मिती केली जात होती। या प्रकरणी विक्रेत्यापासून उत्पादकांपर्यंत एकूण 6 जणांना पोलिसांनी अटक केली। तसंच जवळपास 25 कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा आणि ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य पोलिसांनी जप्त करण्यात आलंय। मुंबईतील पूर्व उपनगर नशामुक्त करण्यासाठी विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक स्थापन करण्यात आलंय। पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी या पथकाची स्थापना केली होती। पोलिसांनी या फार्म हाऊसमधील हालचालींवर नजर ठेवत माहिती काढली। त्यानंतर या फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आला। फार्म हाऊसमध्ये एक फॅक्टरी सुरू असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। तिथून 11 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं। त्याचसोबत एकूण 25 कोटींचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला। तसंच सुमारे 1 कोटींचा कच्चा माल जप्त करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आणखी 5 जणांना अटक केली। मुंबई पोलिसांनी मार्च महिन्यात चेंबूरमध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली। त्यानंतर त्यांच्याकडे 45 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडलं। ड्रग्ज त्या तरुणापर्यंत कसं आलं याचा तपास पोलिसांनी सुरू केला होता। त्यानंतर ड्रग्ज विक्रेत्यापासून ते पुरवठादारांपर्यंत ते पोहोचले। पुढे मग तस्करी करणाऱ्यांपासून ड्रग्जची निर्मिती करणाऱ्यांपर्यंत ते पोहोचले। सध्या या प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणात आणखीन काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।